पालकमंत्री पदावरून आपल्याला किती वाद पाहायला मिळतात। कधी अमुक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच हवं म्हणून नेत्यांचे अट्टहास सुरू असतो, तर कधी वर्चस्वाच्या लढाईत मला मिळालं नाही तरी चालेल पण आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्याला मिळू नये म्हणून सुद्धा नेते अगदी जोर लावताना आपल्याला पाहायला मिळतात। पण आपला जिल्हा सोडून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस मात्र आग्रही असलेले पाहायला मिळतात। त्याची काय कारणं असू शकतात? ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यायला खरं तर एकनाथ शिंदे सुद्धा उत्सुक आहेत आणि त्यांनी याआधी सुद्धा ते पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे, ते आता फडणवीस यांना स्वतःकडेच का घ्यायचं आहे, का त्यांचा तो आग्रह आहे, ज्या गोष्टीची शिक्षा मानली जाते त्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेण्यामागे काय नेमकी कारणं असू शकतात हेच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। गडचिरोली म्हटलं तर एकतर आदिवासी बहुल जिल्हा, अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवाद्यांसारखी गंभीर समस्या सुद्धा तिकडे आहे। गडचिरोलीला बदली म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की एखादा अधिकारी हा जर कर्तबगार असेल, कर्तव्य तत्पर असेल, अगदी प्रामाणिक असेल, धडाकेबाज असेल आणि ते कोणाच्या डोळ्यात आलं, ते खुपलं तर शिक्षा म्हणून गडचिरोली सारख्या दुर्गम पट्ट्यात त्यांना पाठवलं जातं अशी चर्चा सुद्धा होत असते। पण तरीही त्याच गडचिरोलीत असं काय आहे ज्यासाठी आपलं नागपूर सोडून देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचं पालकत्व घ्यायला इच्छुक आहेत, ती कारणं समजून घेऊया। खरं तर गडचिरोली 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून तयार झालेला हा जिल्हा आहे। आदिवासी दुर्गम भाग असला तरी सुद्धा महाराष्ट्राचा 4% भाग व्यापणारा हा जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये 12 तालुके सुद्धा आहेत आणि जवळपास 70-75% वनक्षेत्र तिकडे आहे। असं जरी असलं तरी खनिजांसारख्या नैसर्गिक साधन संसाधनांनी सुद्धा गडचिरोली हे समृद्ध आहे। देवेंद्र फडणवीसांनी गेल्याच आठवड्यामध्ये नागपूरमध्ये सांगितलेलं होतं किंवा त्यांची इच्छा व्यक्त केलेली होती की गडचिरोलीचं पालकत्व हे आपण स्वतः घ्यावं। म्हणजे खरं तर त्यांना विचारलं जात होतं की तुम्ही बीडचं पालकत्व घ्याल का, कारण की जी परिस्थिती आता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मागणी ही होती की बीडमधल्या 2 मंत्री धनंजय मुंडे असो किंवा पंकजा मुंडे असो यांच्याकडे ते पालकत्व न जाता देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ती घ्यावं पालकत्व बीडचं, अशी मागणी जोर धरतीये। फडणवीसांनी म्हटलं की त्याबद्दल विचार होईल किंवा त्याबद्दल बघू, पण मी स्वतः मात्र गडचिरोलीचं पालकत्व घ्यायला इच्छुक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचं कारण सांगताना त्यांचं म्हणणं होतं की गडचिरोलीला त्यांना भारताचं स्टील हब बनवायचं आहे। फडणवीस म्हणतात की स्टील सिटी ऑफ इंडिया मला गडचिरोलीला बनवायचं आहे, ज्याच्यामुळे गडचिरोलीचा विकास होईल आणि रोजगाराच्या संधीसाठी सुद्धा तिथल्या युवकांना शहरं गाठायची गरज लागणार नाही, मुंबई पुण्याला धाव घ्यायची गरज लागणार नाही। विदर्भातही खूप रोजगार, उद्योग, गुंतवणुका होत आहेत आणि त्यातून औद्योगिकदृष्ट्या खास करून सक्षम करण्याचं गडचिरोलीला फडणवीसांचं लक्ष आहे। पालकमंत्रीपद म्हटलं की खरं तर पुणे असेल, ठाणे असेल, रायगड, अगदी छत्रपती संभाजीनगर अशा नाना जिल्ह्यांवरनं आपल्याला नेत्यांमध्ये वाद हे पाहायला मिळतात, कारण प्रत्येकालाच आपल्या जिल्ह्यात आपलं वर्चस्व हे ठेवायचं असतं डीपीडीसीच्या माध्यमातून। पण फडणवीसांना मात्र आपला जिल्हा सोडून गडचिरोलीसाठी खास करून आग्रह आहे। अर्थात असं करणारे फडणवीस हे काही पहिले नाहीयेत। आर पाटलांनी सुद्धा आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचं पालकत्व हे स्वीकारलेलं होतं। आबाही खरं तर होते सांगलीचे, पण त्यांनी एकदा नाही तर अनेकदा गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेऊन हजारो कोटींचा तिथला पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे। फडणवीसांचं सुद्धा हाच विकास पुढे नेण्याचं एक प्रकारे लक्ष आहे की जिल्ह्यातील रोजगाराच्या समस्या या दूर करून जास्तीत जास्त पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। आता याच्यामध्ये एक नक्षलवादासारखा सुद्धा धोका आहे, पण फडणवीसांचं म्हणणं आहे की नक्षलवाद्यांचा जो धोका होता तोही आता कमी होत चाललेला आहे, त्याचा प्रभाव कमी होत चाललेला आहे। लोक तिथली त्यांना नाकारतायत आणि त्यांचे मनसुबे सुद्धा हाणून पाडण्यात यश येतंय। इतकंच नाही तर काही नक्षलवादी अगदी शरण सुद्धा येत आहेत, सरेंडर सुद्धा होत आहेत, असं सुद्धा फडणवीसांचं म्हणणं आहे। येत्या 3 वर्षांमध्ये गडचिरोलीला नक्षलमुक्त जिल्हा बनवण्याचं सुद्धा लक्ष हे फडणवीसांचं आहे। फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीमध्ये लिओक मेटल्स, निपॉन स्टील, आर्सेलरमित्तल सारख्या अनेक कंपन्यांनी 50,000 कोटींच्या घरामध्ये गुंतवणूक केलेली आहे। पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट तयार करून गडचिरोली जिल्ह्याची छत्तीसगडशी जोडणीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। माओवाद्यांचं वर्चस्व संपायलाच आलेलं आहे, पण ते मुळासकट संपवायचं आहे। अनेक प्रकल्प आणून 10,000 लोकांना तिथल्या रोजगार मिळालेले आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये आणखीन 5,000 लोकांना सुद्धा रोजगार मिळण्याचं वचन किंवा विश्वास हा फडणवीसांनी दिलेला आहे। 77 वर्षांनंतर अहेरी ते गर्देवाडा बस सेवा सुरू झालेली आहे। म्हणजे खरं तर हे व्हायला 77 वर्ष वाट पाहावी लागते हा एक वेगळा विषय झाला, पण किमान त्या गोष्टीला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारचं विकासाचं मॉडेल घेऊन गडचिरोलीला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणण्यापेक्षा
महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणण्यात यावं असा जिल्हा हा समृद्ध झाला पाहिजे किंवा अशी ओळख ही गडचिरोलीची तयार झाली पाहिजे असं सुद्धा फडणवीसांचं मत आहे। एवढंच नाही तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, बंदरं असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील, विमानतळ असतील, समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईशी जोडणी असेल, अशा अनेक विजन्स ही फडणवीसांनी ठेवलेली आहेत आणि तेच करण्यासाठी यातील कोणत्याही विकास कामात अडथळा येऊ नये म्हणूनच फडणवीसांना मुख्यमंत्री या नात्याने की ज्याच्यामुळे सर्वाधिकार हे त्यांच्याकडे एक प्रकारे असतात, तर या नात्याने त्यांना गडचिरोलीचं पालकत्व जे आहे ते आपल्याकडे ठेवण्याचा त्यांचा आग्रह हा पाहायला मिळतोय। अर्थात या सगळ्यामध्ये काही आरोप सुद्धा होत असतात की याच जिल्ह्याचं तुम्हाला का पालकत्व हवं, तर गडचिरोलीच्या पालकत्वासाठी अगदी एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही आहेत हे आपल्याला कल्पना आहे आणि ते ठाकरे सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले सुद्धा आहेत। पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हे काही लोकांना कायम आपल्याकडे हवं असतं, मात्र ते काही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही, तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, कोट्यवधी रुपयांचे उद्योग आहेत, त्यातून मलिदा मिळावा त्यासाठी हे सगळं सुरू असल्याची टीका सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। पण मायनिंग हे स्थानिकांना लुटण्याकरता नाही तर स्थानिकांचं सक्षमीकरण करण्यासाठी आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर जल, जमीन आणि जंगलावर आदिवासींचाच अधिकार असला पाहिजे, तोच अधिकार इथल्या जनतेला देण्याचा हेतू सुद्धा फडणवीस मांडताना आपल्याला किंवा तो ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। तर ही सगळी काही कारणं आहेत किंवा हे सगळे विजन्स आहेत जे देवेंद्र फडणवीस यांचे खास करून गडचिरोलीच्या जिल्ह्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच जिथे आपल्याला इतर नेते हे आपापल्या जिल्ह्यामधलं पालकमंत्रीपद आपल्याकडे यावं किंवा जे महत्त्वाचे जिल्हे आहेत जिथे खूप मोठ्या प्रमाणात ऑलरेडी गुंतवणुका होत आहेत, उद्योग येत आहेत, जे महानगर आहेत त्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी जिथे आपल्याला इतर नेते आग्रही असल्याचे पाहायला मिळतात, तिथे मात्र देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी का उत्सुक होते, त्यांनी ती इच्छा का व्यक्त केलेली होती। इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांनी ते का म्हणून दाखवलेलं होतं की बीडपेक्षा सुद्धा मला गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं आहे, तर त्यामागे हे सगळे अर्थ दडलेले होते, त्यामागे ही सगळी कारणं होती। आता त्याच्यामध्ये काही आरोप सुद्धा आहेत आणि काही त्यांचे विजन्स आहेत, ते दोन्ही आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमची यावरची मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यासमोर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स विश्लेषणासकट पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।